शिवसेनेचे आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण होऊन निकालाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या याचिकांवरती अध्यक्षांना एका महिन्यामध्ये निर्णय घ्यायचा आहे। तर शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीची आमदार अपात्रता सुनावणी सुद्धा होणार आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कदाचित ही सुनावणी सुरू होईल। शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी पूर्ण होऊन आता फक्त निकाल यायचा बाकी आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या याचिकांवर सुद्धा अध्यक्षांना एका महिन्याच्या आत निर्णय घ्यायचा आहे। सुशांत सावंत या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, अमोल, आपण जर बघितलं असेल तर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी जी आहे ती नुकतीच पूर्ण झाली आणि आता अध्यक्षांना जानेवारीच्या 10 तारखेला निकाल द्यायचा आहे आणि आता राष्ट्रवादीच्या देखील आमदार अपात्रतेचं सुनावणी जी आहे ती सुरुवात होणार आहे। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या सुनावणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आता अध्यक्षांकडे महत्त्वाची जबाबदारी असणार आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी। त्यामुळे शिवसेना आमदारांचा अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर पुन्हा 1 महिन्याच्या आत अध्यक्षांना राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे। त्यामुळे आता अध्यक्षांना या सुनावणीनंतर शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी मॅरेथॉन सुनावणी घ्यावी लागणार आहे। अमोल, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।